हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चण्याच्या डाळीपासून एक मोकळा झुणका म्हणतात किंवा वाटली डाळ म्हणतात, अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून मी ती रेसिपी बनवलेली आहे. तर टिफिनसाठी वगैरे खूप छान अशी रेसिपी आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही चणा डाळ आहे. तर एक मोठी वाटी चणा डाळ मी साधारणतः 5 ते 6 तास भिजत ठेवली होती. ती छान अशी भिजलेली आहे. त्यानंतर ती पाण्यातून बाजूला काढली आणि आपल्याला त्यामध्ये पाणी न घालता ती वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता आता ती डाळ वाटून झालेली आहे आणि ती डाळ वाटून झाली त्याचसोबत मी भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतले, कांदा चिरून घेतलाय आणि लसूण आणि हिरवी मिरची मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. तर त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. पॅनमध्ये घालायचं आहे तेल. तर आता ही डाळ बनवण्यासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं. तर मी 3 चमचे तेल घातले. त्यानंतर हिंग घातले, अर्धा चमचा मोहरी घातले. मोहरी आणि हिंग छान तडतडलं की नंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय. तर हे कांदे पण अगदी मोठ्या साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर तो कांदा आता चांगला सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता आपला कांदा छान असा भाजायला लागलेला आहे आणि कांदा भाजून झाला की नंतर आपण त्यामध्ये ही हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घालणार आहोत. तर हे मी एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या मिक्सरलाच वाटलेल्या आहेत. तर अगदी बारीक त्याची पेस्ट केलेली नाही, थोडंसं ओबडधोबड असं वाटलेलं आहे. आणि आता कांद्यासोबत आपल्याला हा मसाला पण वाटून घ्यायचा आहे. आपल्याला हा मसाला पण भाजून घ्यायचा आहे. तर मिरची छान भाजली गेली की त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर घालणार आहोत. तर ते मसाले पण आपल्याला छान परतवायचे आणि त्यानंतर ही जी आपण डाळ वाटलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे. आणि आता ती डाळ आपल्याला त्या मसाल्यासोबत परतवून घ्यायची आहे आणि एक सलग हलवायचं, म्हणजे ती खाली पॅनला चिकटणार नाही. आणि तेल वगैरे आहे भरपूर, त्यामुळे ती काय तशी चिकटणार नाही, पण एकसारखं हलवत राहिलं म्हणजे ती अशी मोकळी सुट्टी फडफडीत अशी होते आणि शिजायलाही मदत होते. तर आता मी ती छान मिक्स करून घेतले. त्यानंतर मी अर्धा चमचा ही आमचूर पावडर घातली आहे. त्यानं एक खूप छान अशी टेस्ट येते. तर नक्की तुम्ही डाळ कधी बनवाल तर त्यावेळी थोडीशी आमचूर पावडर घाला. आणि त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा ते छान असं मिक्स करून घेतलंय. तर आता जसजशी ही डाळ शिजायला लागेल तसतशी ती मोकळी सुटसुटीत व्हायला लागते. तर आता एक 2 मिनटं ते परतल्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर घातली. तर ही भरपूर अशी म्हणजे अर्धी जुडी तरी कोथिंबीर मी त्यामध्ये घातलेली आहे. तर ती स्वच्छ धुवून चिरून मी ती त्यामध्ये घातली आणि आता ती पण आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. तर ते दिसायलाही छान दिसतं आणि कोथिंबीरीनं त्याला टेस्ट तर खूप छान येते. आणि ही रेसिपी बनवायला फारसा असा वेळ पण लागत नाही, झटपट तयार होते. एक 10 ते 15 मिनटात आपली ही रेसिपी रेडी होते. तर आता मी ती परतवून घेतलेली आहे चांगली आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि छान अगदी 5 ते 7 मिनटं त्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. तर मी अगदी मीडियम गॅसवर झाकण ठेवून छान एक वाफ देऊन घेतली. बघू शकता आता खाली थोडंसं अगदी चिकटायला लागलेली होती डाळ आपली, पण ती पूर्णपणे शिजली गेली आहे. तर आता मी ती पूर्ण मिक्स करून घेते आणि अशी सुट्टी अशी करून घेणार आहे. तर बघू शकता आता आपली डाळ छान अशी त्याचा खमंग असा सुवास पण सुटलेला आहे. खूप छान अशी आपली ही डाळ रेडी झालेली आहे. तर ती मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तर ही तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, फुलक्यांसोबत खाऊ शकता. तर खूप छान अशी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि मी बनवलेली ही भरपूर कोथिंबीर घालून वाटली डाळ याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.